तर मंडळी आजच्या दिवसाची सुरुवात झाली अशा प्रकारे. उठले आणि गेली मच्छी आणायला. तर पाठीमागून लगेच रॉकी आणि सिम्बा आला आमचा. मच्छी घ्यायला गेलो तर मच्छी एवढी चांगली नव्हती. मग कॅन्सल केली. मग पप्पांना घेऊन गेलो गावात. गावात गेलो आणि मच्छी बघितली तर खूप भारी होती. बघितलं सुरमई आणि कोळंबी. ताजी आहे ताजी, बर्फांची नाही. घरी आले आणि झाले फ्रेश. त्यानंतर गेलो दुकानात 2 अंडी आणण्यासाठी. 2 अंडी आणली आणि मस्त मम्मी आमची भाकऱ्या भाजत होती. भाकऱ्या भाजताना हसते बघा. आणि त्यानंतर मी बनवला अंडा ब्रेड आणि हो विथ चीज. कोणाकोणाला अंडा ब्रेड आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मम्मीने बनवलेली मच्छी त्यावर मी कोथिंबीर टाकली. आणि आमचे पप्पा निघालेले जगन्नाथपुरीला जायला, तर पप्पांच्या बॅगा वगैरे आम्ही गाडीमध्ये टाकल्या आणि पप्पांना रेल्वे स्टेशनला सोडायला गेलो पनवेलला. पनवेल रेल्वे स्टेशनला पोहोचल्यानंतर पप्पांच्या बॅगा वगैरे घेतल्या आणि गेलो स्टेशनवर. तेवढ्यात आली सी-एस-टी ट्रेन. पप्पा त्यामध्ये बसले, दुसरी पब्लिक पण बसली. पप्पांना सोडले. त्यानंतर आम्ही गेलो पनवेलमध्ये. थोडा काम होता तो केला आणि तेवढ्यात आठवलं रवा केक तो बनता है. तर रवा केक घ्यायला गेलो. रवा केक घेतला आणि आलो घरी. घरी येताना आम्ही हॉटेलवर गेलो. हॉटेलमधून आले घरी, जेवले मस्त आणि मम्मी लगेच बोलते, "मला सोडायला चल गावात." मग काय मम्मीला घेतली आणि सोडली गावात. त्यानंतर आमचा रोनक बोलते, "मला यायचं आहे मामाच्या घरी." मग चल. त्यानंतर गेलो आम्ही मच्छी आणायला सुक्कीवाली. तर आमची काकू बघा कशी बोलते आता. काही 200 रुपये वाचले. 300 रुपये किलो बोंबील आहे. आई करू करते 200 रुपये किलो शिंगाली आहे. काकूची काही ॲडव्हर्टायझिंग संपणार नाही. त्यानंतर आले घरी, चहा बनवला आणि सगळ्यांना चहा वगैरे दिला. त्यानंतर मी पण घेतला चहा. संध्याकाळी दादाने आणल्या कोलंब्या आणि आणले सुरमई, रावस. नंतर मी गेले गावात. गावातून आल्यावर बघते तर काय यांच्या नुसत्या भांडणा बाबा, नुसत्या भांडणा बहीण भावंडाच्या. बघा नुसती भांडखोर. आणि नंतर स्केचचा थोडा काम राहिला होता माझा, तो पूर्ण केला आणि त्यानंतर मी जेवण बनवायला घेतला. आज मी बनवली होती सुरमई फ्राय आणि कोलंबीचं कालवण. सुरमई कोणाकोणाला आवडते कमेंट करा. त्यानंतर आम्ही घेतला जेवायला. जेवताना तारक मेहता बघायलाच आवडतो आम्हाला, कारण की त्याशिवाय आम्ही जेवतच नाही. तर गाईज आजच्या दिवशी एवढंच होतं. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला बाय.